आपल्या बाबांचा जन्मदिवस, आपल्या बाबांची जयंती, आणि या दिवशी कोणीही दोन शब्द बोलणं चूकच आहे. ज्या माणसाने भारताचं संविधान लिहिलंय, जगाला समानतेचा धडा दिलाय, त्याच्या जयंतीच्या दिवशी आपल्यासारख्या माणसाने बोलणं चूक. पण एवढं नक्की सांगेल, बाबा आज तुम्ही नसतात तर आम्ही नसतो. सिद्धार्थ कॉलनीतली जयंती आजपर्यंत अनेकदा अनुभवली आहे. राहणारा विक्रोळीचा आहे, त्यामुळे विक्रोळी जयंती सुरू करून सिद्धार्थ कॉलनीपर्यंत यायचं, इथून पुढे वरळीला जायचं, चैत्यभूमीला जायचं, जयंती साजरी करत राहायची. 13 तारखेच्या रात्री 10 वाजता जी सुरू व्हायची ती 14 तारखेच्या 2 वाजेपर्यंत रात्रीच्या जयंती साजरीच करायची. आजही तेच करतोय. शूटिंग करून आलोय पण जयंती साजरी करतोय. विक्रोळीला जाऊन आलो, आता चेंबूरमध्ये आलो, आता इथून परत वरळीला जाणार. पण हे काय, मगाशी गाणं यासाठी लावायला सांगितलं. मध्यंतरी बरेच जण विचारत होते इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, नाचून साजरी करायची का वाचून साजरी करायची. सगळे विचारत होते काय करायचं, नाचून करायची वाचून करायची. भावांनो, आमचा समाज 364 दिवस वाचतो आणि माझ्या बाबाच्या जयंतीला नाचतो. तुम्ही सगळे आज इथे जमलेला आहात. अत्यंत महत्वाचा क्षण आहे, आपल्या सगळ्यांसाठी सोन्याचा दिवस आहे हा. आपण जसे सगळे प्रेरित झालोय ना, आपण जसे सगळे आपल्या बाबासाहेबांचा वारसा, त्यांचे विचार, त्यांचे आदर्श, त्यांनी आपल्याला जो मार्ग दिलाय तो धरून आपण जसे आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतोय, तसंच आणखीन एक महत्वाचा माणूस ज्याने बाबासाहेबांचा आशीर्वाद घेतला, त्यांचे आदर्श घेतले आणि समाजाला एक नवीन दिशा दिली, ते म्हणजे नामदेव ढसाळ. आणि आज आमची संपूर्ण टीम, संजय सर, वरुणा मॅम, मल्लिका मॅम, आमची संपूर्ण टीम, स्मिताताई, गौरी, सगळ्यांचं इथं आम्ही स्वागत करतो यासाठी की आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, सिद्धार्थ कॉलनीच्या साक्षीने, मी म्हणेन हा महाराष्ट्राचा महासिनेमा आहे ढसाळ नावाचा. त्याचं पोस्टर लॉन्च, पोस्टर अनावरण आज इथे होणार आहे. इथे आम्हाला सगळ्यांना बोलवलं, प्रेम दिलं, जय भीम ही साथ घातली. कारण हे फक्त घोषवाक्य नाही, ही प्रत्येकाच्या मनातली भावना आहे, ही समतेची फुंकर आहे. आणि या समतेच्या फुंकरीसोबत तुम्ही आम्हा सगळ्यांना जो सन्मान दिला त्यासाठी आम्ही सगळे तुमचे खूप खूप आभारी आहोत. असंच वाचत राहूया, नाचत राहूया आणि बाबासाहेबांचे विचार वेगवेगळ्या माध्यमातून पुढे घेत जाऊया. जय भीम, जय भीम. पवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो आजही मेणबत्ती सारखी जाळतात माणसं चौका चौकातून. पोटभर भाकरी, पसावर पाणी यांचा ठास केलाच तर फिरवला जातो नांगर आजही घरादारावरून. चिंतकातले हात सळसळले तर छाटले जातात आजही नगरातून. रक्तात पेटलेल्या आघाडीत सूर्यांनो किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी. मरेपर्यंत राहायचं का असंच युद्ध कैदी. ती पहा रे, ती पहा, मातीची अस्मिता आभाळभर झालीये. माझ्याही आत्म्याने जिंदाबादची गर्जना केली आहे. रक्तात पेटलेल्या आघाडीत सूर्यांनो, आता या शहराला आग लावत चला. आता या शहराला आग लावत चला. क्या बात आहे. एक माणूस ज्याला समाजाने अस्पृश्य म्हटलं, त्याच माणसाने पुढे जाऊन भारताचं संविधान लिहिलं. याच्यापेक्षा मोठी घटना होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम केलं. बाबासाहेब सर्वांचे आहेत. लाखो करोडो माणसांचं आयुष्य त्यांनी घडवलं. त्यांचा संघर्ष, त्यांची विचारधारा पुढे चालू ठेवण्याचं काम अनेकांनी केलं आणि त्यातलंच एक नाव म्हणजे विद्रोही वादळ नामदेव ढसाळ. मला नामदेव ढसाळांची भूमिका करायला मिळाली याचा मला अभिमान आहे. मी वरुणा राणा मॅडम यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यात नामदेव ढसाळांना बघितलं. नामदेव ढसाळ आयुष्यभर अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात निडरपणे उभे राहिले. तेवढ्याच ताकदीने त्यांनी लिखाण सुद्धा केलं. त्यांच्या चळवळीतून दलित पॅन्थर सारखी संघटना उभी राहिली.
त्यांनी ज्या ऊर्जेने समाजासाठी काम केलं त्याच ऊर्जेने तुम्ही आमच्या सिनेमाला साथ द्याल अशी आशा करतो. सर्वांना जयंतीच्या सदिच्छा. जय भीम, जय भारत. जमलेल्या तमाम अनुयायांना समाजासाठी काम केलं त्याच ऊर्जेने तुम्ही आमच्या सिनेमाला साथ द्याल अशी आशा करतो. सर्वांना जयंतीच्या सदिच्छा.